हे नाव तुम्हाला सुचलं कसं एक, आणि दुसरी गोष्ट ह्या नावाची आणि या बिझनेसची तुम्हाला बिझनेस नेटवर्कची जी सुरुवात विचार आला, तो पहिला विचार तुम्हाला आठवतो का की कुठे आला आणि कशामुळे आला? सो मी जसं बोललो, US मध्ये जेव्हा होतो, अमेरिकेत जेव्हा होतो आणि मी बोललो की हे प्रोडक्ट्स आणि आपले तिकडे बरेच आपले महाराष्ट्र काय म्हणतात त्याला, मराठी लोकांचे मंडळ आहेत, भरपूर गुजराती मंडळ आहेत, आणि मी बराच प्रयत्न केला तिकडे की आपल्या लोकांना तिकडे मार्केट मिळू शकतं, पण ते तेवढं शक्य नव्हतं तेव्हा. म्हणून मी म्हटलं आपण इकडेच येऊन त्याची सुरुवात करूया. आणि मी उद्योजक का, तर माझं क्लिअर होतं, भारतात जो म्हणतो मी उद्योजक आहे त्याचं मी उद्योजक आहे. ओके. सो या हेतूने मी त्याची सुरुवात केली. आणि तिकडे मी बरेच चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आणि मिटिंग्स अटेंड केलेल्या, माझ्या कंपनी थ्रू गेल्यामुळे ही मला संध्या मिळायच्यात. सो मला हे कळलं की नेटवर्किंगमध्ये भरपूर गोष्टी होऊ शकतात जर चांगल्या रीतीने आणि प्रॉपर प्रोफेशनल वेनी केलं तर. ओके. नुसतं मीटिंग्स करायच्या म्हणून केल्या तर ते होत नाही. ओके. सो तसं मी उद्योजकची सुरुवात झाली की मला एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता उद्योजकांना, जो मोर लाईक अ फॅमिली असेल, म्हणजे फार कोझीनेस असेल त्याच्यात, पण इट शुड बी प्रोफेशनल आणि इट शुड बी स्ट्रेस फ्री. ओके. म्हणजे तिकडे येताना व्यक्तीला असं दडपण नसलं आलं पाहिजे कुठचं. बरोबर. पण सांगू शकाल का की आता असे बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, आणि लोकांना जे बघतायत पाहतायत त्यांना पण माहिती आहे, पण असं काही सांगू शकता की बाकीच्यांपेक्षा आपलं काहीतरी नेटवर्किंग जरा वेगळं आहे? आणि त्याबरोबर एक प्रश्न की कोण जॉईन होऊ शकतं या मी उद्योजक, म्हणजे मला जॉईन व्हायचंय किंवा आपल्यासारखे कोण नवीन एंटरप्रिनर असतील किंवा तुम्ही जर गाईड केलं तर बरं होईल. सगळ्यात मोठा फरक एक तर मी जसं म्हणतो, आणि आय टेक प्राईड की इट्स अन इंडियन कंपनी मी उद्योजक, आणि वी टेक प्राईड इन इट. सेकंड, आणि हा सगळ्यात महत्वाचा जो USP म्हणतो मी उद्योजकचा, जो बाकी कुठल्याच नेटवर्किंग क्लबला नाहीये, तो म्हणजे एक्सक्लुझिव्हिटी. म्हणजे आमच्या इकडे एका चॅप्टरमध्ये एका कॅटेगरीचा एकच उद्योजक असू शकतो. ओके. सो आम्ही त्याची स्लायसिंग करत नाही कॅटेगरी. सो काही नेटवर्किंग क्लब्स आहेत तिकडे, समजा ट्रॅव्हल एजंट असेल तर मल्टिपल ट्रॅव्हल एजंट्स असू शकतात, वेगवेगळ्या नावाखाली, किंवा काही त्याचं स्लायसिंग पण करतात. मला पण नाही, इंटरनॅशनल ट्रॅव्हल डिफरंट, डोमेस्टिक डिफरंट, तिकीटिंग वेगळं, व्हिसा वेगळं. आणि मला असं वाटतं की मी जर उद्या बाहेरगावी जायचं असेल तर मी व्हिसा एकाकडनं नाही काढणार, तिकीट वेगळ्याकडनं नाही काढणार, आणि राहण्याची मी दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडनं सोय नाही करणार. सो माझ्यासाठी एकच ट्रॅव्हल एजंट महत्वाचं आहे, जसं एकच हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि मी उद्योजकच्या चॅप्टर्समध्ये प्रत्येक कॅटेगरीचा एकच असतो, एकच ट्रॅव्हल एजंट, एकच चार्टर्ड अकाउंटंट, एकच रिअल एस्टेट एजंट. सो हा सगळ्यात मोठा USP आहे. सेकंड, इकडे वॉर्मथ आहे. मी जसं म्हटलं की इट्स मोर लाईक अ फॅमिली. इंडियन कंपनी असल्यामुळे इकडे प्रचंड वॉर्मथ आहे, एकमेकांना आम्ही जोडून असतो, डिफिकल्ट टाइम्समध्ये एकमेकांना मदत करतो. सो हा सेकंड USP आहे. थर्ड, लँग्वेज इज नॉट अ कन्स्ट्रेंट. सो तुम्हाला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही बाहेर, असं नाहीये. हे आपली इंडियन कंपनी, कोणी जॉईन करू शकतो, कुठल्याही भाषेची व्यक्ती जॉईन करू शकतो, कुठल्याही भाषेत